श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामासाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शर्मा यांनी आज दिलेल्या निकालात शहनवाज महबूब शेख राणा सोलापूर यांना त्यांच्या आजीचा खून केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले। या प्रकरणातील घटनाक्रम असा: 27 जून 2022 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या इमारतीलगत असलेल्या पडक्या खोलीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता। मृत महिला रझिया सलीम शेख वय 72 असल्याची नंतर ओळख पटली। तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून नातू शहनवाज शेख यास अटक केली होती। पोलिसांनी घटनेचा तपास करून साक्षीदारांचे जबाब, CDR अहवाल, ओळख परेड तसेच फॉरेन्सिक पुरावे सादर केले होते। तथापि न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष पुराव्यांद्वारे अपराध सिद्ध करण्यात अपयशी ठरला। साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आली असून मोबाईल रेकॉर्डिंग्ज आणि कथित कबुली जबाबांविषयी शंका निर्माण झाल्याने न्यायालयाने त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला। तसेच महत्त्वाच्या साक्षीदारांनी पोलीस तपासाला विरोधाभासी विधाने दिल्याचे नमूद करण्यात आले। त्यामुळे न्यायमूर्तींनी असे नमूद केले की सरकार पक्षाने आरोपी विरुद्ध कोणताही ठोस, खात्रीलायक आणि कायदेशीर पुरावा साबित केलेला नाही। त्यामुळे आरोपी संशयाच्या लाभावरून निर्दोष मुक्त करण्यात येते। या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांनी काम पाहिले, तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट अजय राठोड, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट प्रशांत सोनकांबळे, ॲडव्होकेट अली नवाज सय्यद व ॲडव्होकेट बसवराज गोरनाळे यांनी काम पाहिले। जिल्हा परिषद सोलापूर येथे महिलेचा खून केल्याच्या आरोपातून आरोपी शहनवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मा साहेब यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे त्याला निर्दोष मुक्त केलेले आहे। यात घटनेची हकीकत अशी की दिनांक 27/7/2022 रोजी जिल्हा परिषद येथील SP कार्यालयासमोर एका खोलीमध्ये एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती। त्यानंतरनं त्या खोलीत त्याचे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या असल्या कारणाने त्याचे शरीर फुगले होते। त्या महिलेच्या शरीरावर किडे, आळ्या व शरीर कुजलेले होते। अशा अवस्थेमध्ये पोलिसांनी त्यांच्या मुलीस बोलून घेतले होते। त्याच्या मुलीने तिची आई आहे अशी ओळख पटवून दिली। त्यानंतरनं जे मयत महिला आहे त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केले आणि तिथं वैद्यकीय अधिकारी यांनी ती जी मयत व्यक्ती आहे त्याला म्हणजे अधिकृतपणे मयत झाली असे घोषित केले। त्यानंतरनं अनोळखी व्यक्तीविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। त्यानंतर यातील आरोपी शहनवाज शेख यास अटक करण्यात आली। अटक करण्यात आल्यानंतर यातील शहनवाज शेख यांच्या खिशातून मोबाईल जप्त करण्यात आला। मोबाईल जप्त केल्यानंतर सदरच्या मोबाईलमध्ये आरोपींनी इतर साक्षीदारांना गुन्ह्याची कबुली दिलेली होती हे सांगितले होते। सदरचा पुरावा आणि इतर साक्षीदारांचे तपास टिपण, जाब जबाब वगैरे सगळं गोळा करून यातील तपासिक अंमलदार अश्विनी भोसले मॅडम यांनी मेहरबान कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते। त्यानंतरनं सदरच्या केसमध्ये एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आलेले होते। या केसमध्ये यातील आरोपीचे वकील ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी सगळे साक्षीदार तपासणी झाल्यानंतर युक्तिवाद मांडला की आरोपीविरुद्ध कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा मिळून आलेला नाही आहे आणि आरोपीला फक्त संशयावरून सध्याच्या केसमध्ये गुंतवण्यात आलेला आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी वकील जे आहे अपयश ठरत आहे असा युक्तिवाद मेहरबान कोर्टामध्ये ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा साहेब यांनी सदरच्या आरोपीस निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे। यामध्ये सरकार पक्षातर्फे सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील यांनी काम पाहिले आणि आरोपीतर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अंजली बाबरे, ॲडव्होकेट अजय राठोड, ॲडव्होकेट प्रशिक सोनकांबळे, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड, ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट अली सय्यद, ॲडव्होकेट बसवराज गोरनाळे यांनी काम पाहिले।